नमस्कार कंत्राटी कामगार मित्रांनो, जय भीम, सलाम, आदाब. ग्रॅज्युटी ॲक्ट 1972 या कायद्याप्रमाणे 5 वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी ही मिळत असते. ग्रॅज्युटी वर्षात 15 दिवसाचा एक पगार आणि ती ग्रॅज्युटी ही आपल्याला कायद्याप्रमाणे मिळते आणि ती कंपनीला द्यावीच लागते. परंतु आपण ज्या कंपनीत काम करतो तिथे नियम हे अजिबात नाही. सर्वांना माहीत आहे आपण किती घाबरून काम करतो हे सर्वांना माहीत आहे. सुपरवायझर आपल्याला म्हणतात भंगारचे फोटो द्या, जबरदस्ती भंगारच्या दुकानावर नेऊन रिकाम्या गोण्याचे ते आपल्यासोबत फोटो घेऊन राहिले हे सुद्धा माहीत पडलं. आणि अशा कारस्थानाला फार महत्त्व द्यावे लागेल, कारण की किमान वेतन कायद्याप्रमाणे आपल्याला किमान वेतन हे घ्यायचे आहे 1 मार्चपासून. आणि अशा कंपनी अशा प्रकारची जी खिळी करू राहिली त्याच्यावरून काय सिद्ध हे होतं हे आपल्याला माहिती आहे. परंतु कामगार मित्रांनो, किमान वेतन कायद्यामध्ये असं लिहिलेलं नाही कुठंच. तर तुम्ही जर गाडीतून भंगार जर काढत असाल तर तुम्हाला किमान वेतन मिळणार नाही. भंगार का बरं काढतो? कारण की हा पगार 8,000, 8,500, 9,000, 10,000, 10,400 आणि 10,900 इतकाच हा आपल्याला पगार देतो. त्याच्यामुळं अशा कंपनीला आपल्याला पगार न देण्यात, जास्त पगार वाढवून न देण्यासाठी यांनी जी शाळा केलेली आहे ती चुकीची आहे. दुसरी गोष्ट अजून एक, जो नियम आहे ग्रॅज्युटीचा त्या नियमाप्रमाणे कंपनीला आपल्याला ग्रॅज्युटी ही द्यावीच लागेल, यात कुठलीही शंका नाही. कंपनीकडून ग्रॅज्युटी आपल्याला वसूल करायची आहे. जे लोक रिटायर झाले किंवा उद्या जर कंपनीने जर काम सोडलं तर जेवढे पण 5 वर्ष पूर्ण झालेले लोक आहे त्यांनी आपापली लिस्ट आपल्या प्रमुख कर्मचारी याच्याकडे द्यावी. नसता माझ्याशी संपर्क करा. मी लवकरच त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करून ग्रॅज्युटीसाठी महानगरपालिकेला पत्र देणार आहे आणि कंपनीने आपल्याला ग्रॅज्युटी ही दिलीच पाहिजे, याबद्दल कुठलीही शंका नाही. अजून एक गोष्ट अशी आहे कामगार मित्रांनो, आपल्याला वार्षिक 18 लीव पेड सुट्ट्या म्हणजे 18 पगारी सुट्ट्या मिळतात. त्या पगारी सुट्टीचा पैसासुद्धा आपल्याला कंपनीकडून काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला न्यायालयातसुद्धा जाणं पडलं तरी आपण जायला तयार आहे. त्यासाठी कामगार मित्रांची साथ हवी आहे. कामगार मित्रांनो, कंपनी आज आहे उद्या नाही, अशा अनेक कंपन्या येतील आणि जातील. परंतु नियमाच्या अटीप्रमाणे आपल्याला पगार मिळाला पाहिजे, आपल्याला लीव मिळायला पाहिजे, आपल्याला पगारी सुट्ट्या ह्या मिळाल्याच पाहिजे, ग्रॅज्युटी ही आपल्याला मिळालीच पाहिजे. या सर्व बाबीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास आपण केलेला आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला महानगरपालिकेकडून या सर्व गोष्टी आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. अजून एक गोष्ट, कंपनीने ज्या घंटागाड्या दिलेल्या आहेत त्यांची परिस्थिती खूप खराब आहे. सकाळी त्या गाड्यांना धक्का मारावा लागतो. काही गाड्यांना त्या गाड्या चालू होत नाही, मेकॅनिक लवकर येत नाही. अशात हे लोक आपल्याला म्हणतात का तुम्ही लेट येता, म्हणून आपल्याला कारवाई करायचं काम आता कंपनी करू राहिली. अजून एक गोष्ट, कंपनीने मला कामावरून का बरं काढलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कंपनीने मला कामावरून याच्यासाठी काढलं की पूर्ण कंपनीत बोलणारा मनुष्य एकच होता आणि त्याच माणसाला काढून जर टाकलं तर कंपनी ही नियमित चालेल असं कंपनीला वाटत होतं. म्हणजे तो काही जरी केलं, हुकुमशाही पद्धतीने जरी तो वागला तरी त्याला बोलणारा कोणी नाही. पण कंपनीने हे विसरून जावं का फक्त काम करणारा माणूसच बोलू शकतो, काम केलेला माणूसही त्याच्यात बोलू शकतो आणि न्यायासाठी तो सुद्धा लढू शकतो. आणि मी माझी लढाई चालूच ठेवणार आहे. त्याच्यामध्ये किती लोक साथ देतील ते मला माहिती नाही. परंतु अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आज जर तुम्ही शांत बसले तर पुन्हा तुम्हाला न्याय लवकर मिळणार नाही. या गोष्टीची तुम्ही ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे मी लवकरच ग्रॅज्युटीसाठी रिटायर झालेल्या लोकांना ग्रॅज्युटी मिळावी यासाठी महानगरपालिकेला पत्र देणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट अजून तुम्हाला मी सांगतो, ग्रॅज्युटी ही आपली हक्क आहे आणि तो आपल्याला मिळालाच पाहिजे. त्यासाठी पूर्णपणे मी ताकद लावणार आहे. जेवढे पण रिटायर झालेले लोक आहे आता, त्या सर्व लोकांनी त्यांची नावं आणि वर्षाचा कालावधी मला लिहून पाठवावा किंवा त्यांची सर्वांनी लिस्ट ही पाठवावी. तुम्हाला न्याय हा मिळवून देण्याचं काम आमचं आहे आणि आम्ही योग्य न्याय मिळेल याची महानगरपालिकेलासुद्धा आम्ही पत्र देणार आणि तो न्याय मिळवून घेऊ याची कामगारांनी पूर्णपणे नोंद घ्यावी.
घ्यावी. आपला कामगार मित्र हकीम शेख.